अशा पद्धतीचं काम आम्ही केलेलं आहे. बाळासाहेबांनी अनेक शिवसैनिकांना उभं केलं. राजसाहेबांचीही भावना तीच आहे की शिवसैनिक मोठा झाला पाहिजे. आपल्याला लक्षात आलं असेल, एकनाथजी शिंदे साहेबांना आता स्वतःच्या मुलाला मंत्री बनवण्याची संधी होती, पण तसं न करता त्यांनी आपल्या एका सामान्य शिवसैनिकाला मंत्री बनवलं. हेच डोळ्यासमोर ठेवून माझ्यासारख्या एका गरीब कुटुंबातील सर्वसामान्य शिवसैनिकाला राजसाहेबांनी आशीर्वाद द्यावेत, अशा प्रकारची माझी राजसाहेबांना विनंती राहील विनम्रपणे. कारण या मतदारसंघाशी 30 वर्षाचं माझं नातं आहे आणि ते आबाधित ठेवतील, ते तोडणार नाहीत, अशा प्रकारचा एक विश्वास आहे. सरवणकर साहेब, उमेदवारी अर्ज भरण्याआधी आणि अर्ज भरण्यानंतरही क्षणाक्षणाला दबाव वाढताना दिसतोय. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही म्हटलेलं आहे की अमित ठाकरे यांना आमचा पाठिंबा असेल, मुख्यमंत्र्यांचीही तीच इच्छा आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की उभा ठाकरे मतं जाऊ नयेत यासाठी सरवणकर यांना उमेदवारी दिली गेली. पण आता अमित ठाकरे असल्यामुळे साहजिकच त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका आहे. शिंदे साहेबांची सुद्धा तीच इच्छा होती की याच्यातनं मार्ग निघून ही निवडणूक सुरळीत व्हावी आणि महायुतीचं सरकार येण्यासाठी इथल्या आमदाराची मदत व्हावी. मात्र इथली परिस्थिती आता वेगळी आहे की हा मतदारसंघ, मी म्हणालो की आम्ही आई समान जोपासला आहे आणि या मतदारांचं आणि आमचं नातं हे त्याच पद्धतीचं आहे. त्यामुळे आता ही निवडणूक माझ्या हातात राहिलेली नाही, ही पूर्णपणे निवडणूक ही मतदारांनी आपल्या हातात घेतलेली आहे आणि त्यांना त्यांच्यातलाच एक सर्वसामान्य शिवसैनिक हा आमदार हवा आहे. आणि मला असं वाटतं की त्यासाठी मला निवडणूक लढवणं हे अतिशय गरजेचं आहे. माझ्यावरती प्रेशर कुठल्या नेत्याचं नाही, तर माझ्यावरती प्रेशर इथल्या मतदारांचं आहे आणि मतदार सांगतायत की आपल्याला निवडणूक लढवावीच लागेल आणि जिंकून यावं लागेल. पण एक असाही अंदाज व्यक्त केला जातोय, सरवणकर यांनी अर्ज भरला आहे पण अर्ज माघारी घेण्याची तारीख ही 4 नोव्हेंबर आहे. या काळात काही घडू शकतं. स्वतः मुख्यमंत्री सरवणकरांशी संवाद साधू शकतात. उपमुख्यमंत्र्यांनी याआधीच आता भूमिका जाहीर केली नाही. मुख्यमंत्र्यांची इच्छा होती का हा तोडगा योग्य प्रकारे निघून निवडणूक सुरळीत होऊन महायुतीचा आमदार या ठिकाणी निवडून आला पाहिजे. त्यांनी स्वतःच्या मुलाचा आदर्श ठेवला होता की आपल्या मुलाला मंत्री न बनवता त्यांनी एका सर्वसामान्य शिवसैनिकाला बनवलं होतं. आमची सगळ्यांची अपेक्षा हीच आहे. राजसाहेब खूप मोठे नेते आहेत, त्यांनी माझ्यासारख्या एका शिवसैनिकाला, सर्वसामान्य शिवसैनिकाला आशीर्वाद देऊन या ठिकाणचा महायुतीचा उमेदवार म्हणून त्यांनी विधानभवनात पाठवायला हवं, अशा प्रकारची आमची सर्व मतदारांची आणि आम्हा सर्व शिवसैनिकांची प्रामाणिक इच्छा आहे. त्यांनी आशीर्वाद द्यावे अशा प्रकारची मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. एक प्रश्न आहे की तिरंगी लढतीत कदाचित महायुतीमध्ये 2 उमेदवार जे दिसत आहेत, तुम्ही स्वतः अधिकृत उमेदवार आहात, तर मनसेची अमित ठाकरे यांची उमेदवारी, यात फायदा उभाटाला होऊ शकतो. यावेळेस माघार कोणी घ्यावी, सरवणकर किंवा ठाकरे? या मतदारसंघात मी 30 वर्ष काम केलं. मी सांगितलं नातं माझं आई समान आहे या मतदारसंघाशी आणि घराघरात, चाळीत, वाडीत आपण जाल तिथे आपल्याला कामाच्या रूपाने सदा सरवणकर आणि बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन गेलेले आपल्याला दिसेल. मान्य शिवसेना प्रमुखांचे विचार अखंड वाढवावेत हीच भावना आमची सगळी आहे. त्यामुळे मी नावावरती नाही तर मी माझ्या कामावरती निवडून येईन अशा प्रकारचा विश्वास आहे आणि इथली लोक आमच्यावरती त्यामुळेच प्रेम करतायत. दादर माहीम प्रभादेवीतली जे जनता जनार्दन आहे, मतदार आहेत, हे कामाकडे बघून मतदान करतील अशा प्रकारचा विश्वास आहे. शेवटचा प्रश्न की तुम्ही राज ठाकरेंना तुम्हाला पाठिंबा द्यावा असं आवाहन केलेलं आहे. जर वेळ पडली तर स्वतः राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांना हे आवाहन करणार? निश्चित मी निश्चित भेट घेईन आणि माझी हीच अपेक्षा राहील. राजसाहेब हे प्रचंड मोठे नेते आहेत, ते माझ्यासारख्या एका सामान्य शिवसैनिकाला या सगळ्या याच्यामध्ये मदत करतील, सहकार्य करतील आणि आमची जी भावना आहे की मी या मतदारसंघाला माझी आई मानले, हे नातं तोडणार नाहीत अशा प्रकारचा विश्वास आहे. हे होते सदा सरवणकर. त्यांच्या प्रचाराची पहिली रॅली अर्ज भरल्यानंतर आता सुरू होते. क्षणाक्षणाला या मतदारसंघातला एक काय म्हणतात इंटरेस्ट किंवा उत्सुकता वाढते आहे. नेमकं कोण माघार घेणार? पण आज सदा सरवणकर यांनी राज ठाकरे यांना थेट भावनिक आवाहन केलेलं आहे. मला समर्थन द्या, माझ्यासाठी हा मतदारसंघ आईप्रमाणे आहे,
हे नातं तुम्ही तोडू नका असं भावनिक आवाहन सदा सरवणकर करताना प्रत्यक्ष राज ठाकरे यांना भेटण्याचीही तयारी सदा सरवणकर यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. जर्नलिस्ट मनीष दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई.